मित्रांनो, भडंग विकून किती फायदा होतो आज जाणून घेऊया. भडंगाचा व्यवसाय. 140 रुपये किलोनं आम्ही चिरमुरे खरेदी केले. 1 किलोला 25 रुपयाचे लसूण वापरले. 1 किलो चिरमुऱ्याला तेल घेतलेलं आहे 30 रुपयाचं. त्यामध्ये कढीपत्ता तडतडून घ्यायचा आहे. शेंगदाणे वापरलेत 45 रुपयाचे, ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. मोहरी 5 रुपयाची आणि जिरं 5 रुपयाचं घातलेलं आहे. व्यवस्थित तेलामध्ये तडतडू द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे लसूण. ठेचून घेतलेला 25 रुपयाचा लसूण तो व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कुरकुरीत असा. यामध्ये हळद घातलेली आहे 2 चमचे आणि त्यानंतर मिरची पूड घालायची आहे 5 चमचे. पिठी साखर घातलेली आहे 5 चमचे, म्हणजे छान तिखट आणि गोड याचं कॉम्बिनेशन होईल. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भडंगाचा व्यवसाय कमी खर्चामध्ये आणि कमी कष्टामध्ये छान व्यवसाय आहे. यामध्ये आमचूर पावडर टाकलेले आहेत 2 चमचे. या चिरमुऱ्यामध्ये आता शेंगदाणे घातलेले आहेत, कढीपत्ता टाकायचा आहे आणि व्यवस्थित वरखाली करून घ्यायचा आहे. आणि जो मसाला आपण तयार केला होता तो वरनं ओतून घ्यायचा आहे आणि लगेचच हलवायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर थोडीशी पिठी साखर टाकायची आहे, थोडी आमचूर पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेचच आम्ही पाकिटं तयार करायला बसलो. 150 ग्रॅमचे आम्ही 13 पाकिटं आणि 100 ग्रॅमचं 1 पाकिट असं केलं. साधारण 1 किलो चिरमुऱ्यापासून 2 किलो भडंग होतं. डोळे बंद करून अनेक जण बिझनेस करायचं स्वप्न बघतात, पण ज्यांचे नेहमीच डोळे बंद असतात पण त्यांची स्वप्न मोठी असतात, असे आमचे मित्र धनंजय यांना ही पाकिटं आम्ही नेऊन दिली आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांनी ही पाकिटं विकली आणि चांगला नफा सुद्धा कमवला. प्रत्येक जिद्दी तरुणाच्या मागे चैतन्य फूड ब्लॉग असंच उभं राहील. फक्त हा व्हिडिओ शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.